सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. बाप्पा, मुरबाडकरांचं स्वप्न साकारू दे. अप्रतिम आरास रेल्वेचा ध्यास, केंबारी कुटुंबाची कलात्मक गणेश सजावट. अगला स्टेशन मुरबाड. दरवाजे बाई ओर खुलेंगे, कृपया ध्यान दे. गाड़ी से चढ़ते और उतरते समय ध्यान दीजिए. पुढील स्टेशन मुरबाड. दरवाजे उजव्या बाजूला उघडतील, कृपया लक्ष द्या. गाडीत चढताना आणि उतरताना काळजी घ्या. नेक्स्ट स्टेशन मुरबाड. द डोर्स विल ओपन ऑन द राइट साइड. प्लीज माइंड द गॅप. बाप्पा, आता तरी मुरबाडकरांची मनीषा साकारू दे. वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपून रेल्वे एकदाची धावू दे. तुझ्या ढेनोलीच्या भक्ताने तुला भसताना मुरबाडकरांचे स्वप्न सजविले आणि राजकीय दिरंगाईला चिमटे काढले. महाराष्ट्रात नेहमीच गणपतीची आरास करताना इथल्या सामाजिक घटना आणि राजकीय घडामोडींचे पडसाद उमटतात. तेच यावर्षी अतिशय कल्पकतेने आणि तितक्याच कौशल्याने खूपच आकर्षक आणि हुबहू करण्याचा प्रयत्न मुरबाड तालुक्यातील डेहनोली येथील केंबारी कुटुंबाने केला आहे. जगद्विख्यात मुंबई शहर आणि त्या शहराचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांची जन्मभूमी मुरबाड. मुंबई ते ठाणे ही रेल्वे प्रथम 1853 मध्ये धावली, पण त्याच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मात्र रेल्वेसाठी झुरतो आहे. गेल्या 5-7 वर्षात रेल्वे मंजुरीच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात ती रेल्वे येईल तेव्हा येईल, पण तमाम मुरबाडकरांची ही खंत डेहनोली येथील ऋत्विक रघुनाथ केंबारी यांनी गणपती सजावटीतून मांडली आहे. संभाव्य मुरबाड रेल्वे स्थानकाची त्याने साकारलेली आरास करताना त्यांनी कल्पकता आणि वास्तवता यांचं उत्तम भान ठेवलं आहे. मुरबाडच्या खुंटलेल्या विकासाला रेल्वेचं इंजिन गती देईल अशी केंबारी कुटुंबियांची यामागची भावना आहे. ऋत्विक केंबारी यांच्यासह केयूर आणि वरद केंबारी यांनी हा अप्रतिम देखावा साकारला आहे.